मराठी माणूस आणि मराठी भाषेसाठी आक्रमकपणे लढणाऱ्या मनसेचा आजचा 20वा वर्धापन दिन आहे आणि त्या निमित्तानं किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मनसेचा मेळावा आयोजित केलाय। या मेळाव्यामधून राज ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात होणार आहे। या मेळाव्यासाठी मनसेचे नेते कार्यकर्ते रायगडवर दाखल झालेले आहेत। काही वेळातच राज ठाकरे सुद्धा इथे पोहोचलेले आहेत। राज ठाकरे हे आधी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेणार आहेत, त्यांना अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर या सदस्य नोंदणीला प्रारंभ होणार आहे। तर ही आपण दृश्य पाहतोय, रोपवेनं रायगडावर राज ठाकरे सपत्नीक आणि त्याचबरोबर त्यांच्या महत्त्वाच्या नेते मंडळींसह पोहोचलेले होते। छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन या सदस्य नोंदणीला सुरुवात होणार आहे। किल्ले रायगडवरची आपण ही दृश्य पाहतोय, तर तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। पाहूयात। नक्कीच राज ठाकरे हे रायगडवर दाखल झालेले आहेत आणि मनसेचा वर्धापन दिन सोहळा हा एक वेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो आहे। कारण जो 20वा वर्धापन दिन सोहळा आहे या निमित्तानं प्राथमिक सदस्य नोंदणीचा शुभारंभ हा रायगडच्या किल्ल्यावर होतोय आणि त्या दृष्टिकोनातून एक वेगळं महत्त्व हे आजच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं असलेलं पाहायला मिळते। अनेक मनसैनिक हे या रायगड किल्ल्यावर दाखल झालेले आहेत। एक मोठा उत्साह जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण संपूर्ण राज्यभरात हा पक्ष नोंदणीचा कार्यक्रम हा हाती घेतला जाणार आहे आणि पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून राज ठाकरे यांनी थेट रायगड किल्ल्यावर येत छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेऊन याला सुरुवात करत आहेत। आपण ही थेट दृश्य पाहतोय, किल्ले रायगडावरचे हे दृश्य आहेत। मनसैनिक मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत। राज ठाकरे यांनी खरं तर आवाहन केलेलं आहे की प्रत्येकानं रायगडावर यावं, छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन आपण या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करणार आहोत आणि त्यासाठी या मेळाव्यानिमित्तानं सगळे दाखल झालेत। राज ठाकरे सुद्धा आपल्याला थेट या दृश्यांमध्ये दिसत आहेत। राज ठाकरे यांच्यासोबत अनेक महत्त्वाचे नेते सुद्धा या रायगडावर दाखल झालेले आहेत। राज ठाकरे यांच्या पत्नी सुद्धा इथे पोहोचलेले आहेत। मोठ्या संख्येनं आज मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते मंडळी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करण्यासाठी पोहोचलेत। आज मनसेचा 20वा वर्धापन दिन आहे। या 20व्या वर्धापन दिनानिमित्तानं राज ठाकरे भाषण करणार नाहीयेत, मात्र गुढीपाडव्याला एका मेळाव्यादरम्यान हे भाषण होणार आहे। त्यामुळे आज जरी भाषण होणार नसलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे रायगडावर पोहोचलेत। त्यासोबत त्यांचे इतर महत्त्वाचे नेते कार्यकर्ते सुद्धा पोहोचलेले आहेत। तर सध्या राज ठाकरे आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। आज सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात होणार आहे। 2029 मध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून आपल्या पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी, पक्षामध्ये सदस्य नोंदणी करण्यासाठी, सदस्य वाढवण्यासाठी आजपासून ही मोहीम सुरू केली जाणार आहे। मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी सातत्यानं मनसेनं लढा दिलेला आहे। अनेकदा मराठी माणसावर अन्याय झाल्यानंतर पहिल्यांदा धावून येणारा पक्ष हा मनसेच असतो आणि त्यामुळे मनसेची एक वेगळी प्रतिमा मराठी माणसांमध्ये आहे, मराठी जनांमध्ये आहे। तर या संदर्भात मनसेच्या वर्धापन दिनानिमित्तानं राज ठाकरेंनी एक ट्विट केलेलं आहे। पाहूयात आपण त्यांनी काय म्हटलंय। सस्नेह जय महाराष्ट्र। सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाच्या तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा। आज पक्षाच्या स्थापनेला 20 वर्ष झाली आहेत। 20 वर्ष हा तसा दीर्घ टप्पा असतो, मग तो व्यक्तीच्या किंवा संघटनेच्या आयुष्यातील। 20 वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राची अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस याच्या हितासाठी झटणारी एक संघटना ही कल्पना घेऊन या पक्षाची स्थापना झाली। त्यामुळे आज फक्त पक्षाला नाही तर या कल्पनेला 20 वर्ष झाली आहेत। ही कल्पना आज दृढ झाली आहे। पण 20 वर्षांपूर्वी मराठी माणूस, भाषा, अस्मिता या सर्व गोष्टींचा सर्वांना विसर पडला होता। तो जागृत करण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केलं, हे सर्वांना मान्यच करायला हवं। मधल्या काळात आपण अनेक आंदोलनं केली, मोर्चे काढले, निवडणुका लढवल्या, कधी यश मिळालं, कधी नाही मिळालं, पण या सगळ्या प्रवासात मराठी म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे लोकांच्या मनामध्ये बिंबलं। आज कुठेही मराठी माणसावर अन्याय झाला
तर कुठे आहे मनसे असं इतर राजकीय पक्षांचे समर्थक पण विचारतात. यातच आपण काय कमावलं याचा अंदाज येईल. गेल्या 20 वर्षात प्रचंड बदल झालेत. महाराष्ट्रामध्ये पूर्ण एक नवीन पिढी आता मतदार झाली आहे. पक्ष स्थापनेच्या वेळेस आपल्या सहकाऱ्यांची त्यांच्या कडेवर असणारी मुलं आता मतदार झाली आहेत. उत्तम काम करतायत ही मुलं तरी आपलीच आहेत. पण महाराष्ट्रामध्ये आज जगाला गवसणी घालण्याचं स्वप्न जिद्द बाळगणारी मुलं प्रत्येक तालुक्यामध्ये आहेत. जग हे चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे आणि ती क्रांती महाराष्ट्रामध्ये घडावी आणि इतकंच नाही तर हे सगळं आपल्या भाषेत घडावं अशी आमची इच्छा आहे. त्यांना उत्तम आयुष्य म्हणजेच काय असावं हे माहीत असावं, त्यासाठी कष्ट करण्याची त्यांची जबाबदारी देखील असावी. तर आणि तरच महाराष्ट्राचा हेवा वाटावा असा भूतकाळ पुन्हा वर्तमानात आणि भविष्यात यावा हीच आमची इच्छा आणि अपेक्षा. अशा सर्व होतकरू मराठी तरुण आणि तरुणींना आज तुम्हाला महाराष्ट्राचे पाईक होण्याची संधी आहे. उद्या 10 मार्च 2026 पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सदस्य नोंदणी सुरू होते. त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा. तुमची राजकीय विचारधारा, तुमची जात, तुमचा धर्म यापेक्षा तुम्ही आमच्यासारखेच महाराष्ट्र वेडानं झपाटलेले आहात हेच जगाला दिसावं, हेच आमच्यासाठी पुरेसं आहे. आणि तुम्ही सदस्य झालात म्हणजे नुसते महाराष्ट्र सैनिकच नाही तर महाराष्ट्राचे पाईक होणार आहात हे लक्षात घ्या. एक नवा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे. तुमचे पक्षाचे सक्रिय सभासद पण होऊ शकता. या फॉर्ममध्ये शेवटी हा पर्याय पण दिलेला आहे. त्यावर होकार कळवावा. माझे सहकारी आपल्याशी संपर्क साधतील. त्यासाठी ही सदस्य नोंदणीची संधी तुम्ही सोडू नका. माझे सर्व सहकारी आपल्या भागामध्ये प्रत्यक्ष असतीलच, परंतु तिथे शक्य नसेल तर त्यासाठीच्या संकेतस्थळाची लिंक उद्या सुरू होते. तेव्हा याचा लाभ घेत जरूर सदस्य व्हा. तुमचं मनपूर्वक स्वागत असेल. आपला नम्र राज ठाकरे असं म्हणत त्यांनी तरुणांना आवाहन केलेलं आहे.